काढाय व्हिडिओ वादावादी घालतात म्हणून. आज आम्ही चाललोय पुण्याला. सगळ्यांनाच घेऊन चाललोय पुण्याला. माझ्याबरोबर आहे कृष्णा, नंतर आहे आपली राधू आणि पिवडीला नाही घ्यायचं का? पिवडी कुठे कुठे पिवडी? हाय का? हाय कर पिवड्या. कुठं चालली पिव? पुण्याला कशाला? शूटिंग करायला. पप्पाचा शो आहे. पुण्याला कशासाठी चालू आहे तुम्हाला सांगतो की लास्ट टाइम आपण मायरा डेव्हलपरची रॉ हाऊसची ॲड केली होती, तर त्यांनी पुन्हा एकदा रॉ हाऊसची लकी ड्रॉची ऑफर ठेवलेली आहे. तर या बारचीला त्यांनी 3 रॉ हाऊस ठेवलेले आहेत आणि 223 बक्षिसं ठेवलेली आहेत. म्हणजे तुफान त्यांनी भला मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. तर तो प्रोजेक्ट काय आहे, कसा आहे, आता पुण्याला जाऊन बघूया आपण. आणि तुम्हा सर्वांचा हाच प्रश्न आहे की आम्हाला लास्ट टाईमच्या साड्या भेटल्या नाहीत. तर मित्रांनो, त्यांनी बऱ्याच साड्या वाटलेल्या आहेत आणि त्यांचं काम चालूच आहे साड्या वाटपाचं. आता मी तुम्हाला तिथं त्यांच्या डायरेक्ट ऑफिसमध्ये नेतो, तिथं दाखवतो. साडी कुरिअरला ते रोज पाठवतात ऑफिसमध्ये. त्यांनी कितीतरी मुलं कामाला ठेवले तर स्पेशल साडी कुरिअर करण्यासाठी. तर सगळ्या गोष्टी ऑन द स्पॉट दाखवतो. तर चला आपण जाऊया डायरेक्ट पुण्याला. माझ्याबरोबर आहे आता पूजाला पण आज कपडे घ्यायच्या, शॉपिंग करायची या मस्तपैकी. ए खन्ना चल की. या कुत्र्याने तर कोणाचे बूट सोडले नाहीत बघा. बूट नाही, चप्पल नाही, दारात काय असू या सगळं तोडले, खाल्लं या. त्याने त्याला खेळलं. आज बहुतेक मित्रांनो रविवारचं लग्न आहे कोणाचं तरी, म्हणजे लग्नाची तारीख आहे. एवढी गर्दीन पुण्यात पोचायला एवढा टाइम लागायला लागलाय ना. आता सध्या आम्ही आहे बोपदेव घाटात बघा. लय टाइम लागायला लागला. नुसता गाड्या आणि नटावलेल्या आणि ठटावलेल्याच गाड्या. वैताग आला. 2 तास झाला आम्ही प्रवास करतोय. 1.5 तासात पोहोचला असं वाटलं, पण नाही. 21 मिनिटाला 56 मिनिटं दाखवते. 21 किलोमीटरला. दिल में ख्याल आता है कि मैं पुणे को कभी ना आऊं, लेकिन काम के वजह से आना पड़ता है कभी कभी मेरे दिल में. या बघा ट्रॅफिक. कृष्णा ऐका लग्न जायचं का जेवायला? नको बाबा, तुम्हीच खाऊन या. अरे भाई पुणे नाही सांगता. फायनली पोचलोय आपण बघा आता रॉ हाऊसच्या ठिकाणी. आता हे सारंग दादा पण आलेले आहेत. हॅलो. आणि इकडे बघा मॅडम सर पण आलेले आहेत. आता ऑफिसला जाणार आहे आम्ही. ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथं साड्याचं वर्किंग चालू आहे. सगळ्यांना साड्या पाठवण्याचं काम चालू आहे. ते तुम्हाला ऑन द स्पॉट दाखवतो आणि किती साड्या गेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. म्हणजे जे ज्यांचे जे मेसेज चालू आहे त्यांचे बरेचसे कन्सेप्ट आज आपण पूर्ण म्हणजे करून देणार आहोत. बरोबर. बऱ्याच लोकांना डाऊट आहे साड्या नाहीत आल्या म्हणून. बरेचसे आम्हाला पण मेसेज येत आहे. त्या सगळ्या गोष्टीचा आपण आज बिंदास खुलासा करणार आहोत. ओके, तर चला सगळ्यात पहिल्यांदा जेवण करायला जाऊ. माहेच्या वाढदिवसाची पार्टी आज. अक्षय वडपाचच्या निमेराच्या अजिबात शिल्लक ठेवू नको. काय नाही ठेवू शिल्लक? काय ठेवत नाही. राधू पोटभर जेवण करा. काय पाहिजे का तुला अजून? सारंग दादा कोंबडा घ्यायचा का? भरपूर. कोंबडी सारा नाही, कोंबडा कुठे घ्या? काढाय व्हिडिओ वादावादी घालतात म्हणून. नाही. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय मायरा डेव्हलपर्स यांच्या ऑफिसमध्ये. जे की आपण लास्ट टाइमला जी कुपनची ॲड केली होती 300 रुपयाची आणि रॉ हाऊसची वगैरे, त्यामध्ये सर्व कुपन धारकांना आपण साडी ही प्रोव्हाइड करणार होतो आणि करतोय. बऱ्याच लोकांच्या अशा तक्रार येतात की आम्हाला साडी पोचली नाही. तर तेच दाखवण्यासाठी खास आज मी पुण्याला आलोय की साडी पोचवण्याचं काम, कुरिअर करण्याचं काम चालू आहे. तर आता सध्या माझ्या समोर आहेत राकेश सर आहेत. तर राकेश सर 2 शब्दात सांगा तुम्ही. सरजी काय प्रॉब्लेम होतो माहिती का, कंपनीकडून माल आमच्यापर्यंत येईपर्यंत, हां पॅकिंग करेपर्यंत, डिस्पॅच करेपर्यंत, परत ते कोरिअरकडे जाण्यापर्यंत
कुरिअरकडून त्यांच्याकडे जाण्यापर्यंत हा जो कालावधी जातो हा जवळपास 8 ते 9 दिवसाचा कालावधी जातो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपल्या ऑफिसमध्ये वॉकिंग कस्टमर एवढे भरपूर असतात. म्हणजे जवळपास वॉकिंग कस्टमर 150-200 असेल तर कुरिअर फक्त 100 होतात. आणि कंपनीने स्पेसिफिक सांगितलं आम्ही 50 ते 100 कुरिअरच्या वरती घेऊ शकत नाही, त्यांच्याकडे कामही होत नाही. आपलं रोज डेली काम चालू आहे म्हणजे साड्यांचं. रोज डेली काम आताही तुम्ही बघू शकता ऑफिसमध्ये. आता हे मित्रांनो मी CCTV तुम्हाला कॅमेरा बघू शकता. हे दाखवणार, मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की इथं साड्याचा बॉक्स आणलेले आहेत, साड्या आणलेल्या आहेत, भरपूर साड्या आणल्या. कस्टमर इथे येऊन पण घेऊन जातात. आणि तुम्हाला रजिस्टर पण दाखवतो. हे बघा, हे रजिस्टर, ही एवढ्या लोकांनी साड्या इथं येऊन घेऊन गेलेल्या आहेत साड्या. हे झाल्याच्या नंतर हे बघा ह्या पावत्या, ह्या सगळ्या साड्यावाल्यांच्या पावत्या आहेत या कस्टमरच्या. आफ्टर देन तुम्हाला सांगतो, हे बघा हे कुपन्स, एवढ्या कुपनवाल्यांनी इथं येऊन साड्या घेऊन गेलेले आहेत. हे बघा, सगळ्यांनी इथं येऊन साड्या घेऊन घ्यायच्या. आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतो. हे बघा कस्टमर आलेले आहेत, हे बाहेर बघा, हे चालूच आहे सगळ्या गोष्टी. ह्या जी आहेत ह्या सगळ्या साड्याचा स्टॉक आहे. ज्यांना पॉसिबल होते ते इथे येऊन साड्या घेऊन जातात. आणि बाकीची बघा वर्किंगसाठी वैष्णवी मॅडम आहेत इकडं, रोज लिखापडी करून लोकांचे पत्ते, नाव वगैरे लिहून त्यांना साडी पोचवण्याचं काम गेल्या 15-20 दिवस झालं चालू आहे. हो, तर काम काय थांबलेलं नाही. त्याच्यामुळं तुमची जर साडी कोणाची पोचली नसेल तर साडी नक्कीच पोचणार आहे. फक्त लोड असल्यामुळे थोडासा वेळ लागतो या, तुम्ही समजून घ्या. समोर बघा साड्याचा स्टॉक आहे. आता ह्या जवळजवळ 1000 साड्या असतील आय थिंक्स, हो ना? 1000 साड्या असतील. हे बघा चालूच आहे, नवीनच बॉक्स ओपन केला आहे. आणि समोर त्या ताई, तुम्ही साडीच घ्यायला आल्यात का? कुठून आल्यात तुम्ही? नांदेड सिटीतून आलेले आहेत ताई. बघा, म्हणजे ज्यांना पॉसिबल होते ते इथे येऊन साड्या घेऊन जातात. आता लांबचे जे शहरातले आहेत, जसं की बाहेरचे असतील, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड वगैरे, त्यांना काय इथे येणं पॉसिबल नाही. कुरिअरचं काम चालूच आहे, थांबलेलं काय नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला जेवढे पण मेसेज करून बोलतात की सांगतात की दादा आमची साडी भेटली नाही आहे वगैरे, तर साडी नक्कीच भेटणार आहे. वर्किंग फुल चालू आहे, अजिबात थांबलेलं नाही आहे. आता तुम्ही बघू शकता. हे बघा इकडं किती लोकांचे नाव, गाव, म्हणजे. आणि शेवटी आपण मशीन नाही आहे, माणूस आहे. त्याच्यामुळे किती काम करणार, पोचणार तुम्हाला सगळ्यांना साडी पोचणार. याच्यानंतर आपण दुसरा प्रोजेक्टसुद्धा राकेश सरांनी हाती घेतला आहे, तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर सध्या तात्पुरतं तुम्हाला हे दाखवण्यासाठीच आपण इथे आलेलो. हा, सारंग दादा तुम्ही 2 शब्द बोला. येस, कारण की आम्हाला बरेचसे आमचे जे फॉलोअर्स आहेत त्यांचे बरेचसे मेसेज चालू होते की ताई दादा अजून आतापर्यंत आम्हाला साड्या नाही आलेल्या आहे, हे सगळं फ्रॉड आहे का, हे असं झालं तर. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या सगळ्या जेन्युइन गोष्टी आहे. आणि कुठल्याही गोष्टीला हे तुम्हाला पण माहिती आहे की साधं तुमच्या घरी जर एक लग्न असलं तर तुमचे जे बाहेरचे नातेवाईकला तुम्ही पत्रिका पाठवताना तुम्हाला काय त्रास होते ते लिहिणं, ते पॅकिंग करणं, ते आपण मग कुरिअरवाल्याकडे जातो, तो मग आपल्याकडून वापस पूर्ण लेखी लिहिते. ह्या सगळ्या गोष्टीला काहीतरी वेळ लागते. तर त्या गोष्टी तुम्ही समजून चला. आम्ही इथे प्रत्यक्ष तुमच्या रिक्वायरमेंटवर आम्ही इथे पुन्हा आलेला, त्याचं कारण हेच आहे की तुमचा जो विश्वास आहे आमच्यावर तो असंच एकदम ठाम राहिला पाहिजे. कारण की आम्ही जे काम करतो ते जेन्युइन काम करतो. आणि ज्या व्यक्तींनी इतकं सारं केलेलं आहे तर ते म्हणजे राकेश सर. तर आणि रिव्ह्यू एकदम छान आहे. आम्ही खरंच खूप प्रयत्न करतोय. आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर 5 तारखेपासून डेली वर्किंग करतोय. 8-9 वाजता आम्ही रोज जातोय. जितक्या इथं येतात तितक्या लोकांसाठी थांबतो, साड्या देतो, सोबत कुरिअरचं बी काम करतो. आणि लवकरच म्हणण्यापेक्षा आता 2 दिवसानंतर मी तुम्हाला ब्लॉग मध्ये पण सांगेल, रील्स पण येतील, नवीन प्रोजेक्ट सुद्धा हाती घेतोय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल सारंग दादाच्या, माझ्या. तर त्यासाठी पण तुम्ही तयारीत राहा. आणि यातल्या ज्यांना साड्या पोचल्या त्यांना नक्कीच पोचणार. आणि लेट झाल्याबद्दल मी पण पोचणार 100%. एकही राहणार नाही, सगळ्यांना. यस, कारण की जे दादा बोलते आणि तेच करते बाळामामाच्या आशीर्वादाने.